चाय नाही परत ये, काहीच नाही आला व्हिडिओ 2 सेकंद आले डायरेक्ट. ए थांब असता नाही आधीपासून. नमस्कार मित्रांनो, मी मंदार मोकाशी आणि मी निकिता. आणि आम्ही आज आलोय फिरायला लग्नानंतर पहिल्यांदा. की तर लांब जायचं होतं पण आम्ही आता ऍक्टिव्हावर आलोय आणि हे पण ठरलं नव्हतं. अचानक रॅन्डम मध्ये ठरलंय. म्हणजे वैभवकडे चाललेलो आहे, बोर झालं म्हणून वैभवकडे आलतो. वैभव डायरेक्ट म्हणला चला धरणाला दाखवतो. पण आता धरण दाखवतो म्हणलाय, पण त्या धरणाचं नावच विसरलोय मी. आता तो पुढे आहे, त्याला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो काय आहे. काय नमस्कार, माझ्यासोबत आहे वैभवजी चव्हाण सर. ऍक्च्युली मी सिटीला गेलतो FC रोडला, एका पोरीने माझ्यावर फोटो काढला. हा काही मुद्दा नाही. सिटीत गेलतो काहीतरी शॉपिंग करायला आणि मग तिथे शॉपिंग झाल्यानंतर लय बोर झालं. म्हटलं काय करावं, तर मी आलतो वैभवच्या घरी. वैभव म्हणला चला फिरून येऊ आणि 50 किलोमीटर लांब कुठल्या तर धरणाकडे घेऊन आलाय. तिथं पोहोचता आमचं धरण दुखायला लागलं. आणि पाणी तर इथं जरा आणि इथं पाणी काहीच नाही. ही आहे अनिकिता, या आहेत वहिनी. आम्ही लाईफ एन्जॉय करतो. कांदा बाजूला एक हॉटेल आहे, हॉटेल निसर्ग हॉटेल. कांदा भजी येत आहेत आमचे. चालतंय, तर भेटू थोड्या वेळाने पाणी भरल्यावर धरणात. आम्ही आता बसलोय आणि वैभव चिप्स खायला लागलाय, वहिनी कुडकुडायला लागलेत. आमच्या भजी येणार आहेत लवकर. भजी आणणार आहेत आणि वैभव एकटा खाणार. आहे आणि हा गैरसमज आहे तुमचा की पण खाणार आहे. मी एक नंतर टेस्ट करून ठरवणार बघते आहे. म्हणून मी एक मॅगीचं ठरवणार आहे. तो अजून भजीची वाट बघते बघा. खिडकीत नाद गेलाय, एवढी भूक लागली त्याला. आणि फायनली भजी मिळाल्यानंतर कसं वाटतं वैभव? मला काय बोलायचं खायचं. कुडकुड वहिनी कांदा घेतलाय. दाखव. अरे नाईस. बघ कसं वाटतं, भूक लय लागलेली. जन्नत कांदा दाखव. भजी बिजी खाऊन झाल्यानंतर चायचं नियोजन आहे बारीक मध्ये. चाय आणि पाव. चहा पाव कांदा आणि इथं बघा निकिता कशी भात लावायला मदत करते. इथं सगळा इंद्रायणी तांदूळ टिकतो. हो मावशी, जमतं का हिला? साप दिसलाय जो खूप दुर्मिळ आहे आणि दिसत नाही सहसा, आणि ब्लॅक मॅजिक साठी यूज करतात त्याचा. कसलं ब्लॅक भाजी काढलंय? 2-3 करोडला घेतात माणसं असा.